किल्ल्याच्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणावरती आलेलो आहोत बघा। या ठिकाणावर आल्यानंतर आपल्या सर्व शुभभक्तांच्या मनाला शांत वाटतं बघा। समोर आपण जे पाहतो आपल्या राजे शिव छत्रपतींची समाधी 3 एप्रिल 1680 मध्ये राजांचं निधन झालं। त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे पळाच्या स्वारीवर होते आणि राजाराम महाराज गादीवर बसले होते। म्हणून राजांच्या चितेला अग्नी शिवरायांचे चुलत भाऊ संभाजीराव भोसले यांच्या स्थितीत देण्यात आली। शिवाजी महाराज शंकराचे महादेवाचे भक्त होते, पण राजांना महादेवाच्या मंदिराच्या समोरच राजांना देहामध्ये आग्नी आली बघा। ते आपल्या राजे शिव छत्रपतींची समाधी आहे। ज्यावेळी संभाजी महाराज पळाच्या स्वारीवर राहायचे त्याला आल्यानंतर समाधीचं बांधकाम केले। जेवढं दगडी बांधकाम अष्टकोनी छत्रपती संभाजी महाराजांनी पूर्वी त्यावेळी केलं। समाधीच्या मागच्या बाजूला कुत्र्याचं स्मारक आपल्या राजांचा जो पुत्र होता वाघ्या त्याची समाधी तिथे बघायला भेटते। आणि आपण हा जो गेट पाहतो याला नगारखाना म्हणतात। आपण जगदीश्वर महादेवाच्या मंदिराच्या बॅक साईडने मंदिरामध्ये एंट्री केली। मंदिराचे दरवाजे पूर्व दिशेला असं सर्वांना माहिती असेल। रायगडाची पूर्व दिशा आहे। पहिली मंदिरामध्ये एंट्री या बाजूने होती, आता मागच्या बाजूने एंट्री ठेवली, कारण त्या साईडने रस्त्याची कामं चालू असल्यामुळे ती एंट्री बंद केली आणि आपण मंदिराच्या बॅक साईडने एंट्री केली। या मंदिराचा हा पहिला गेट आहे। गेटचं नाव नगारखाना आणि या नगारखान्याच्या पहिल्या